तर बघू शकता तुम्ही वादळी पाऊस. तर आपले मित्र काय म्हणतात बघूया. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला फक्त घरी जायचंय हा. आणि घरी जाऊन डबल शेतात जायचंय. तर बघू शकता तुम्ही चिखलाचे झाले पद्या आणि हे आमचा कांदा हे सगळं याच्यात पाणी झालेलं आहे. तर मग तुमचं म्हणणं आहे की सोयाबीन कधी सोंगायची? सोयाबीन आता 1-3 महिना काय सांगायचं पण नाही. आणि हे कांदा आलता आमचा पण इकडे दाखवू शकता तुम्ही. इकडे पण पाणी पाणी. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 2 वर्ष झाले आपण ब्लॉग बनवला नाही, तर आज तो टाईम आलेला आहे. तर ब्लॉग बनवायचं महत्त्व म्हणजे एवढंच की खूपच पाणी चालू आहे आमच्या इकडे. तर आपण एका मित्राचा परिचय घेऊ. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही पुढचा कॅमेरा दाखवू शकता तुम्ही. ये बारिश में गीला होने का कोई फायदा नहीं है. ये हमारी सोयाबीन पूरा गीला 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 हो रहा है. और ये कांदा देखो तुम, ये बहुत गीला हो रहा है कांदा. अरे मादा भाऊ ब्लॉग निकाल रहे इधर, हमारा दिमाग खराब हो रहा. ये पूरा हे बंद हे धवळं फटक झालेलं आहे. आम्हाला काय चिंता याची चिंता नाही. तर खूपच टेन्शन आलेलं आहे शेतकऱ्यांना. हे मादा भाऊ मस्त ब्लॉग मध्ये यांची सोयाबीन पाण्यामध्ये सोंगली तरी खुश आहे. हे दरवर्षी 5 पोते होतात, तर आता एकच पोतं होतं नाही माहित नाही. यांना सरकारची आर्थिक मदत ही जरुरी आहे. बघू शकता तुम्ही आमचं गाव इकडे आहे का डोंगर इकडे काहीच कळत नाही आम्हाला. तर असा जर पाणी चालू राहिला तर यांची दिवाळी निघणार आहे. रिस्क घेऊन पाठवून द्या आमच्यासाठी. सिरीज किती पाडू द्या. तर आम्ही एका लवकरात जागेवर लवकर. अटकलेलो आहे. तर आम्हाला रेस्क्यू टीमची खूप 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 गरज आहे आणि लवकरात लवकर रेस्क्यू आली पाहिजेत. आलीच पाहिजेत. हेलिकॉप्टर बोलावून आम्ही लगेच. तर मुख्यमंत्री साहेबांना आमचं एकच आव्हान आहे. आपलं जिल्हा नदी नाही. मुख्यमंत्री साहेबांना एकच आव्हान आहे की लवकरात लवकर पीक विमा टाकावा. लवकरात लवकर आमचं गहू तांदूळ कांदे सगळं आम्हाला इतकं आणायचं आहे. हे बघू शकता तुम्ही आमची नाली. यांचा पीक विमा टाकून द्या साहेब. यांना खूप आर्थिक मदतची जरूर आहे. बरं होतं शिंदे का. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.